नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुक रिव्ह्यूमध्ये आज आपण सुशील अहिरराव सरांचं के सागर पब्लिकेशननी पब्लिश केलेलं GS1चं जे बुक आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. GS1मध्ये आपल्याला जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर आणि हिस्ट्री असा जो महत्त्वाचा एक घटक आहे त्या घटकाच्या 2013 ते 2024 पर्यंतच्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचं जे आहे विश्लेषण आणि त्याची उत्तरं जी आहेत ती या बुकमध्ये दिलेली आहेत. आता सुशील अहिरराव सरांचा जो प्रगाढ अनुभव आहे त्याचं रिफ्लेक्शन या बुकमध्ये तुम्हाला दिसतं आणि त्याचबरोबर जे आहे आपल्याला पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री असेल, वर्ल्ड हिस्ट्री असेल, आर्ट अँड कल्चर असेल, भारताचा जो सगळा स्वातंत्र्य संग्राम आहे त्याच्यावर जे 2013 ते 24 मधले विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सगळा उहापोह याच्यामध्ये असतो. आता राज्यसेवेला पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. राज्यसेवेला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला असताना अशा प्रश्नांना कशा पद्धतीने आपण सामोरं गेलं पाहिजे किंवा ज्यावेळेस राज्यसेवेचे पेपर सेट होतील तर त्यावेळेस जे आहे UPSCच्या प्रश्नांचा जो आहे नक्कीच जो आहे आढावा घेतला जाईल. तिथं त्या PYQचं महत्त्व तिथं असणार आहे. त्यामुळे जे आहे ह्या PYQला आपण चांगल्या पद्धतीने जे आहे टॅकल करण्यासाठी अशी पुस्तकं जी आहेत तर ती नक्कीच वापरू शकतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं जो आहे प्रश्न बॉक्समध्ये दिला आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते खाली आहे. बरं, एक्सप्लेनेशन देत असताना ते पॉईंट फॉर्मॅटमध्ये इथं प्रॉपरली दिलेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की एखाद्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देताना जे आहे ते खूपच लुसिड होऊन जातं किंवा खूप जास्त डेटा त्याच्यामध्ये टाकला जातो आणि इकडं तुम्हाला जे आहे 150 ते 200 शब्दांमध्ये 250 शब्दांमध्ये लिहायचं आहे. मग असं असताना टू द पॉईंट गोष्टी ज्या आहेत त्या मिळणं अपेक्षित असतं त्या तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि म्हणजे विनाकारण पुस्तकाची साईज वाढवणं किंवा ते उत्तरांची साईज वाढवणं असं याच्यामध्ये नाही आहे. मुळात बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या बॉक्स फॉर्मॅटमध्ये पण आहे. त्याला डार्क केलेले आहेत बघा बॉक्स तुम्ही इथं बघू शकता, जेणेकरून विद्यार्थ्यांना तिच्यातला जो क्रक्स आहे किंवा महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पटकन ज्या आहे उमजून येतील. आता आर्ट अँड कल्चर सारखा जो पार्ट आहे की ज्याच्यावर मिसलेनियस आपण त्याच्या म्हणून बघतो कारण बुक्स आहेत पण प्रश्न कसे येतील काय येतील तर मग PYQ थोडेसे जर चांगल्या पद्धतीने आपण केलेत तर ते आपल्याला वर्क करू शकतात. सो येत्या काळामध्ये 2025 राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि त्याचबरोबर जे आहे UPSCचा जर विचार केला तर त्या केसमध्ये आपण हे बुक जे आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला गाईड करू शकतं आणि त्यासंबंधी जे आहे गोष्टी इथून प्रॉपरली वर्क होऊ शकतात. सो हे पुस्तक आता सर्वदूर अवेलेबल आहे. हे पुस्तक तुम्ही जे आहे हातात घेऊन चालू शकता, बघू शकता आणि त्याच्यानंतर जे आहे येत्या काळामध्ये तुम्हाला हे उपयोगी राहीलच. सो यासंबंधीचे अजून काही प्रश्न असले तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो बुक रिव्ह्यूमध्ये असेच नवनवीन बुक्स जे आहेत तर ते घेऊन आपण येऊयात. धन्यवाद.